तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील माजी पंचायत समिती सभापती संतोष गुंड यांनी राजकारणाच्या चढ उतारांपासून 4 हात दूर राहत आपलं संपूर्ण लक्ष शेती व्यवसायाकडे वळवलं असून त्यांच्या या निर्णयानं आज अनेकांना प्रेरणा देणारी यशोगाथा आकाराला आली आहे। स्वार्थी राजकारणात फसवणूक, आश्वासनांची पूर्तता न होणे आणि सततची राजकीय धावपळ याला कंटाळून संतोष गुंड यांनी राजकारण नव्हे तर काळी आईच खरी या तत्वावर विश्वास ठेवत शेतीची वाट धरली आहे। त्यांनी अंभोरा शिवारातील 11 एकर शेतजमिनीत आधुनिक पद्धतीने संत्र्याची बाग फुलवली असून आज ही बाग त्यांच्या कष्टांचं आणि निष्ठेचं जिवंत उदाहरण ठरत आहे। या 11 एकर क्षेत्रात त्यांनी एकूण 2300 संत्र्यांची झाडे लावली आहेत। यामधील 1300 झाडांना यंदा मुबलक प्रमाणात फळधारणा झाली असून झाडांवर डवरलेली सोनेरी संत्री पाहून कोणालाही समाधान वाटावं अशी परिस्थिती आहे। योग्य मशागत, वेळेवर पाणी व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि रोग नियंत्रणावर दिलेले विशेष लक्ष यामुळे ही बाग यशस्वी झाली आहे। संतोष गुंड यांचं म्हणणं आहे की राजकारणात माणूस माणसाला फसवतो, पण शेतीत काळी आई कधीच धोका देत नाही। शेतकरी जर मनापासून तिची सेवा करतो तर समृद्धी नक्कीच पदरात पडते। त्यांच्या या विचारांची प्रचिती आज प्रत्यक्षात येताना दिसते। राजकीय पदे, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या मागे धावण्याऐवजी त्यांनी शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिलंय। परिणामी आज ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून आत्मसंतोषानं जीवन जगत आहेत। त्यांची संत्र्याची बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी भेट देत असून आधुनिक आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन घेत आहेत। संतोष गुंड यांची ही वाटचाल केवळ यशस्वी शेतकऱ्यांची कथा नसून राजकारणात अपयश आलं तरी शेतीच्या माध्यमातून नवं भविष्य घडवता येतं याचा ठोस संदेश देणारी प्रेरणादायी कहाणी आहे। त्यांच्या उदाहरणातून तरुणांनी आणि राजकारणात निराश झालेल्यांनी शेतीकडे आशेने पाहावे असा आशावाद व्यक्त केला जातोय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। नमस्कार, मी संतोष गुंड, माजी सभापती आष्टी। ज्यावेळेस मी राजकारण करत होतो त्यानंतर ज्यावेळेस माझी पंचायत समितीची जे टर्म संपली त्यानंतर मला असं वाटलं की बाबा आता आपण दुसरा व्यवसाय काय करायचा, म्हणून मी माझ्याकडे ओढीपारची जमीन होती आणि त्या जमिनीकडे वळण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यानंतर मी 10 एकरची संत्र्याची लागवड केली आणि 4 एकर सीताफळाची केली। परंतु सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की सीताफळाची लागवडीच्या भानगडीत काही कोणी पडू नका, कारण आतापर्यंत सीताफळामध्ये एकही रुपया कधी घडला नाही। पेरूची पिंक तैवान 3 एकर लावला होता, त्यामध्येही खूप पैसे झाले, परंतु सध्या हे पिवळं सोनं संत्रा खूपच पैसे देतोय। आज रेटही खूप छान आहेत। नवीन शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की संत्रा शेती नक्कीच करा आणि ह्या वर्षी भावही छान आहेत। ह्या वर्षी साधारण 110 रुपये किलो ते 70 रुपये किलो पर्यंत आजचे रेट आहेत आणि ह्या बागेतून मला अंदाजे 71 लाखाच्या आसपास पैसे होतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते तेवढे टनीज माझं निघणार आहे। मी ही संत्र्याची लागवड 15 बाय 12 वर केलेली आहे आणि मी नागपूर संत्रा किंवा अनेक व्हरायटीज आहेत, परंतु मी धोंडवाडी गावची संत्रा निवडली जे वाळकी शेजारी आहे आणि ह्याला व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन म्हटलं तर मी इथंच माझ्या लगत 2 एकरचा शेततलाव केलेला आहे आणि 2 एकरच्या शेततलावामध्ये मी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये तो शेततलाव भरून ठेवतो आणि मला किमान तो शेततलाव 2 वर्षे दुष्काळ जरी पडला तरी पुरेल इतकं मी आधी स्टोरेज करून ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळेस मी कृषी विभागाकडे गेलो त्यावेळेस आपल्याकडे राजेंद्र सुपेकर सर होते। सुपेकर सरांना मी विचारलं की सर मला फळबाग लागवड करायची, त्यावेळेस मी माझा परिचय दिला नव्हता आणि त्यांनाही माझा परिचय नव्हता आणि त्यांनी खूप समाधानाने म्हटले की आज मला आष्टी तालुक्यामध्ये कोणतरी बाबा मला फळबाग करायची आणि त्याचं मार्गदर्शन मागण्यासाठी आलाय। त्यावेळेस ते म्हटले की मी तुझ्या प्लॉटवर येऊन तुला मार्गदर्शन करतो आणि त्यांनी मला त्यावेळेसही सांगितलं होतं सीताफळ लावू नको, लिंबू लाव, परंतु मला असं वाटलं की लिंबूची फार झंझट आहे आणि लिंबूनी कोण वेचणार, म्हणून
मी लिंबुनी न लावता सीताफळ लावलं. सुपेकर साहेबांनी मला लिंबुनीचाही सल्ला दिलता, परंतु मी त्यांचं ऐकलं नाही आणि आज मला माझ्या खूप मोठा तोटा दिसतोय समोर. आणि संत्र्याची लागवड त्यांनी सांगितली. मी खूप खूप धन्यवाद मानतो सुपेकर सरांचं की त्यांनी मला संत्रा लावायचं सांगितलं. आणि ह्या 4 वर्षामध्ये 4 वर्षानंतर 5व्या वर्षी मी हे फळ धरलेलं आहे आणि मला किमान 71 लाख रुपयाची अपेक्षित आहे. त्या वर्षी मला फळ होईल असं 71 लाख रुपयाची अपेक्षा आहे. मला अनेक व्यापाऱ्यांनी 60-65 पर्यंत बाग उक्तीही मागितली, परंतु मी उक्ती न देता किलोवर देण्याचा विचार केला आणि किलोवर दिला. याचं व्यवस्थापन मी अहमदनगरचे जे कृषी दुकानदार आहेत, बळीराजा, ते आपले पिंपळा गावचेच रहिवासी आहेत, विकास धायगोडे म्हणून, ते माझ्या बागेला 8 दिवसांना 10 दिवसातनं जसे जमल तसे व्हिजिट करतात आणि मला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सगळी बाग फुललेली आहे. संत्रा फळाला सगळ्यात मोठं संकट म्हणजे त्या शेतकऱ्याला आपल्या झाडाला किती ताण द्यायचा, एवढीच एक मॅनेजमेंट कळली की तो संत्रा शेतीमध्ये सक्सेस होणार. ताण चांगला बसला की संत्रा शेती सक्सेस झाली म्हणून समजायची. आणि ह्याला जास्त काही रोगराई नाहीये, काही म्हणजे वातावरणाचा काही जास्त परिणाम होत नाही. आणि फक्त ज्यावेळेस पाऊस उघडतो आणि ज्यावेळेस धूळ पडायला लागते त्यावेळेस ह्याला एक लाल कोळी म्हणून रोग येतो, त्याची एक खबरदारी घेतली आणि उन्हाचा जो पिवळा चट्टा पडतो, हे दोनच म्हणजे फार किरकोळ याला तक्रारी आहेत आणि त्याही सहजासहजी शेतकऱ्याला समजतील असे रोग आहेत. बाजारपेठेचं म्हणताल तर बाजारपेठ शेतकऱ्यांना मला असं वाटत नाही की कुठे बघण्याची, म्हणजे आता सगळ्या बाजारपेठच्या जागेवरच आपल्याला रेट कळतात. आणि अनेक व्यापारी माझ्या बागेमध्ये जवळपास एक 12-13 व्यापारी येऊन गेले, चांगले व्यापारी. फक्त चांगला व्यापारी निवडा आणि माल व्यापाऱ्यांना दिला तरी जागेवर, आणि जागेवरच जास्त पैसे होतात असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. जमिनीच्या बदलामुळे ह्याला जास्त रोगराई नाहीये, कुठला आजार नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्रा पिकाकडे वळावे असं मला तरी वाटतंय. ही संत्रा मी आणि आमचे दाजी उत्तमराव दशरथ गिरे यांचे अण्णा जे आहेत, त्यांच्या मोठ्या मुलाला माझी 2 नंबरची बहीण दिलेली आहे, काशीनाथ गिरे. ते त्यांच्यात आणि आमच्यामध्ये हे जॉईंटली आम्ही ही शेती करतो. सर्व इथलं मॅनेजमेंट हे मी बघतो आणि जे काय फायनान्सिंग आहे, जे काय याला खर्च वगैरे लागतो ते सर्व ते बघतात. असे आमच्या 60-40चा रेशो आहे. 60-40 मध्ये आम्ही ही शेती करतो आणि सुंदर चालू आहे आमचं हे. चॅनल आहे आपलं तेज वाटतं.